हाय हॅलो, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी राणी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ काही स्पेशल होणार आहे. तर लवकरच म्हणजे सोमवारी वटपौर्णिमा आहे. सो वटपौर्णिमे रिलेटेड बाकी तयारी कशी करायची, साडी, ड्रॅपिंग, मेकअप, हेअरस्टाईल या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम स्वीट, सिम्पल आणि झटपट होणारं. तर चला बघूया मी कसं कसं रेडी होणार आहे. तर साडी मी कोणती घालणार आहे ते पहिल्यांदा तुमच्यासोबत शेअर करते. तर हे बघा, साडी मी मागवलं आहे मिशोवरून. तर ह्याच्या आधीही मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे ही साडी. म्हणजे गेल्या वर्षी ना मी लाईट म्हणजे येलो कलर मध्ये मागवलं होतं, मस्टर्ड कलरमध्ये, म्हणजे थोडंसं येलोइश टाईपमध्येच होतं. सो त्या कलरमध्ये मागवलं होतं. आणि मग या वर्षी ना मी असं नेव्ही ब्ल्यूमध्ये मागवलं आहे, जे की खूप सुंदर दिसणार आहे. आणि ह्याच्यावर ना रेड कलरचं ब्लाऊज आला आहे कॉन्ट्रास्टमध्ये म्हणून. तर चला बघूया, साडी दाखवते मी तुम्हाला पहिल्यांदा. तर आणि वटपौर्णिमेच्या रिलेटेड जे व्हिडिओ आहे ना, म्हणजे पूजा कशी करायची, काय करायची, कोणत्या वेळेस करायची, काय काय सामान लागणार आहे, कोणत्या कलरची साडी घालायची, कोणती घालू नये, ते सगळं डिटेल माहिती ना मी व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे. सो ते व्हिडिओ ना इथे मी अटॅच करते, पुढे जाऊन नक्की चेक करा. नाहीतर मग रिसेंटलीच मी ते आजच व्हिडिओ अपलोड केला आहे. सो जाऊन ते नक्की चेक करा, तुम्हाला खूप छान माहिती भेटेल. तर चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सॉरी. तर पहिल्यानंतर हे साडी बघूया आपण किती सुंदर आहे. तर लास्ट टाइमच मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. बघा किती सुंदर साडी आहे. लुक बघा तुम्ही. फक्त पूर्ण आपल्याला रेडी टू वेअर साडी भेटणार आहे. जे मार्केटमध्ये आपल्याला 5,000 6,000ला साडी भेटतं, ते मिशोवर फक्त 1,000 रुपयामध्ये भेटणार आहे. म्हणजे फक्त ना 1100 1150 रुपयाला ही साडी भेटली आहे. बघू शकता पुढून मागून. आणि रेडी टू वेअर म्हणजे मिऱ्या पण आहेत आणि पल्लू पण आहे. आणि याचं बॅक साईड तर बघा किती सुंदर आहे. इतकी सुंदर साडी इतक्या कमी रेंजमध्ये भेटत आहे, तर अजून कायच पाहिजे असतं आपल्याला. तर चला पटकन मी हे साडी वेअर करते आणि मग नंतर तुम्हाला मेकअप आणि हेअरस्टाईल कसं करणार आहे तेही दाखवते. सो स्टे ट्यून. आता जस्ट हे पहिले ट्रान्झिशन रील शूट केले होते आणि हे दुसरं ट्रान्झिशन रील आहे. सो म्हणजे बिफोर लुक आणि आफ्टर लुक आता रिक्रिएट करूया आपण. तर सध्याला तर हे नथ घालून ठेवलेली आहे. सो हे नथ आणि टिकली बस एवढंच लावलं आहे, म्हणजे काहीच मेकअप वगैरे काहीच नाही. सो असंच म्हणजे बिफोर ट्रान्झिशनचं आहे. आणि आफ्टर ट्रान्झिशनचं तर आपण आता करूया. तर पटकन मी हे साडी आता वेअर करते आणि मग तुमच्यासोबत मी बाकी मेकअप वगैरे आपण सगळं मिळून करूया. तर बघा, फक्त 2 मिनिटात मी ना साडी नेसून रेडी झालेली आहे. बघा तर हे साडी ना फक्त 2 मिनिटात वेअर केलेली आहे. फक्त आपल्याला पॅन्ट सारखं चढवायचं आहे आणि हे पल्लू इथे लावायचं आहे आणि फक्त एक पिन लावायचं आहे आणि बाकी सगळं हे रेडी करून दिलेलंच आहे. सो आता आपण ज्वेलरी वेअर करण्याआधी थोडंसं मेकअप करून घेऊया. तर मेकअपमध्ये मी काही जास्त नाही करणार आहे. टिकली लावलं होतं ते काढले. तर पहिल्यानंतर मी कधी पण ना फेअर अँड लवली लावते असं बेस म्हणून. मी जास्त म्हणजे मेकअप चेहऱ्याला काही लावतच नाही. डेली रुटीनमध्ये माझं फक्त असतं फेअर अँड लवली पावडर, पॉन्ड्स पावडर आणि मग बाकी टिकली, लिप बाम, लिपस्टिक एवढंच, बाकी काहीच नाही. तर आज थोडंसं तयार व्हायचं आहे, तर म्हणून त्याच्यासाठी पहिल्यानंतर मी बेस म्हणून ना फेअर अँड लवली लावत असते. तर इकडे पण लावून घेते सगळं. लाईट मेकअप करणार आहे. जास्त हेवी मला आवडत पण नाही आणि जास्त हेवी केल्यावर ना चांगला आपला चेहरा पण खूप बेकार दिसायला लागतो. सो मग एकदम लाईट. तर आता इथे फेअर अँड लवली माझं लावून झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर माझं म्हणजे आता खूप झाले प्रेग्नन्सीपासून, जे मी प्रेग्नन्सीचं फोटोशूट केलं होतं तेव्हापासून ना मी हे बीबीचं HD फाउंडेशन आहे, बेबी अँड ब्युटी म्हणून.
तर प्रेग्नन्सीचं फोटोशूट जे होतं ना, म्हणजे मॅटर्निटी शूट, तर तेव्हा मी हे घेतलं होतं आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे चिनू जन्मून 2 वर्ष झाले, 2-2.5 वर्ष मी वापरत आहे. सो आता हे लावून घेऊया. तर खूप मस्त आहे फाउंडेशन, खूप छान, म्हणजे असं ब्लेंड पण होतं, जास्त पॅची पण वाटत नाही आणि आता संपत आलंय, थोडंसंच राहिलंय. सो असं पूर्ण थोडंच लावून घेते, जास्त नाही लावून घेणार, नाही तर मग खूप जास्त हेवी लुक वाटेल. हा बोल, देते. तर इथे पण लावून घेऊया थोडंसं. हो, त्याची नोट ला आता, सो त्याला पण पाहिजे. तर तो झोपला होता म्हणून ना म्हटलं आपण माझं उरकून घेऊया, थोडंसं शूट वगैरे करायचं होतं म्हणून, पण तेवढ्यात हे पोरगं उठलं आणि मी हे सर्व ना हातानेच वगैरे ब्लेंड करते. छान होतं हातानेच. तर आता छान मी सगळं मर्ज करून घेते. तर बघा आता मी फाउंडेशन ते ब्लेंड करून घेतले, किती सुंदर, म्हणजे असं ग्लो आले चेहऱ्यावर एकदमच. माझं बिफोर लुक बघा आणि आफ्टर बघा, किती छान असं ग्लो आलाय. सो आता एकदम बेसिक आपण बेबी पॉन्ड्स पावडर लावून घेऊया. तर ना मी हे पावडर वापरत असते, स्पिन्सचं बेबीचं पावडर. मी जास्त महागातले प्रोडक्ट्स यूज करत नाही आणि जास्त मेकअप मला आवडत पण नाही. तर आता हे छान पावडर लावून घेते. आणि पावडर फक्त असं डॅबच करायचं आहे, पुसायचं नाही, नाहीतर फाउंडेशन जाईल. तर असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे, मागे वगैरे. तर बघा आता किती छान दिसते लुक, एकदम थोडंसं वेगळं लुक झालेलं आहे. मेकअप करून घेते इथे. सो आता ह्याच्यावर ना पिंक आणि थोडंसं पर्पल टाईप मध्ये आहे, सो असं लेव्हेंडर मध्ये जे आहे ना ते लावून घेते पहिला. तर दोन मिनिट. तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे. किती छान लुक आला. दम देते. आणि ह्याच्यावर आता थोडंसं पिंकिश मध्ये जे शेड आहे ना ते लावून घेते, म्हणजे आपलं साडी आणि हे सगळं असं मॅच दिसेल. आता बघा हे हायलायटर ना मी इकडे अप्लाय केले, पण कॅमेरा ऑन करायचं विसरले, तर परत एकदा तुम्हाला दाखवते. तर इकडे बघा किती शाईन मारत आहे दोन्हीकडे. तर अजून थोडंसं अप्लाय करूया आपण, म्हणजे हे बोन्सवर, कॉलर बोन्सवर, म्हणजे आपले एरियाज ना पॉइंट आउट होतील. थोडंसं नाकावर, थोडंसं चीक बोनवर, आणि ह्याला छान असं आपण मर्ज करून घेऊया सगळीकडे. हे बघा किती छान असं विजिबल शाईन मारत आहे. सो डन. आता आपल्याला ना थोडंसं आयलाइनर लावून घ्यायचं आहे. तर असं ह्याच्यावर ना मला जमत नाही, तरी मी ट्राय करत आहे. दम झाला आपल्याकडे दोन्हीकडे आयलाइनर लावून. असं कॅमेरामध्ये फोनमध्ये बघून लावलं ना तर बिघडतं, थोडंसं बिघडलंय.
असो, असं मला स्वतः जमतं, असं कॅमेऱ्यामध्ये बघून जमत नाही. असो, तर आता छान वाटतंय बघा. तुम्ही पहिल्याचं लुक बघा आणि आताचं लुक बघा, किती जास्त डिफरन्स आलाय. तर आता थोडंसं आयब्रोला आपण सेट करून घेऊया. तर आयब्रो पेन्सिल आहे माझ्याकडे, सो आता थोडंसं त्याच्यावरच नाही का, म्हणजे त्याला हायलाईट करून घेते. तसं माझे आयब्रो डार्क आहे, सो त्याला हायलाईटची वगैरे काही गरज नाही. तरी ही डिफरन्स बघा इकडे इकडे, म्हणजे असं छान वाटते जरा असं सेट केल्यावर त्याला. आणि आपल्या चेहऱ्यावर ना आयब्रो छान असे उठून दिसतात. मग मस्त दिसते. तर इथे जे आयब्रो पेन्सिल होतं ते ना असं हे होतं, सो इथे मी ह्याला छान असं परत विचरून घेतले, म्हणजे आपले आयब्रो छान दिसते. सर तर आता आहे लिप्सची बारी. तर ह्या लिप लायनरचा लिपस्टिक म्हणून पण वापर करू शकतो. दे 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 असं असो. तर आता लिपस्टिक लावून घेते. तर हे ना लिपस्टिक खूप जास्त फेवरेट आहे, हरवलं होतं, भेटलं. तर बघू शकता लिपस्टिक लावल्यावर आपलं एकदम लुक चेंज झालेला आहे. किती सुंदर दिसत आहे, म्हणजे असं लिपस्टिक नेला आपल्या चेहऱ्यावर खूप जास्त ग्लो पण येतं आणि आपलं चेहरा एकदम उठून पण दिसतं. आणि डिफरन्स तुम्ही बघू शकता मगाशी आणि आता किती सुंदर दिसत आहे. तर आता बारी आहे टिकली, बाकी ॲक्सेसरीज वगैरे घालायची, ज्वेलरी वगैरे. तर चला पटकन वेअर करूया. पहिल्यांदा तर आपल्याला लावायचं आहे टिकली. छोटूसच टिकली लावते, जास्त मोठं नाही लावत. तर बघा टिकली लावल्याने पण आपलं चेहरा किती उठून दिसते. सो टिकली आणि आता मंगळसूत्र. तर हे ना कल्याणमध्ये असताना मी घेतलं होतं मुंबईला, 120 रुपयाला काहीतरी. खूप सुंदर आहे, खूप छान आहे, बघू शकता. छान दिसतं ह्याच्यावर. आणि हे छोटं, आणि आपण चोकर पण ऍड करूया ह्याला. 2 ऑप्शन आहेत, एक सिम्पल वालं आणि मग हे व्हाईट वालं. सो बघूया कोणतं छान दिसते ते. तर जर व्हाईट वालं घातलं तर असं काहीसं लुक येईल, आणि मग हे घातल्यावर असं हे सिम्पल वाटेल. हे खूप सिम्पल वाटेल, हे छान उठून दिसेल. सो मग मी ह्याच्यासोबतच जाणार आहे. बघा एकदम 5 मिनिटात आपलं लुक एकदम चेंज झालंय. तर आता घालूया नथ. वाव बघा किती सुंदर, एकदम अप्रतिम. आणि आता घालूया कानातले. माझ्याकडे कानातल्यामध्ये पण 2 ऑप्शन आहेत, हे एक आहे आणि मग हे सिंपल वाला एक आहे. सो मग कोणतं छान दिसेल, तर मी ना हे घालेल. हे पण तसं छान दिसत आहे. तर या लुक सोबत हे जात आहे. तर तुम्ही मला सांगा, पण मला असं वाटतं की हे घातल्यावर खूप असं ओव्हर वाटते का, आणि हे एकदम सिंपल. हे सिंपल सोबतच जाते, कारण हे ह्याच्यावर सूट झाले. सो सिंपलच घालूया. ह्याच्यासोबत जे साईडला घालतो आपण ते पण आहे माझ्याकडे. सो ह्याच्यासोबत हे ऍड करते. हे छान दिसेल, ते कान भरून दिसतं. आणि मग हे असतं, बघू आता वटपौर्णिमेला जे लुक करणार आहे ते मी नंतर बघते. मलाच खूप सुंदर वाटत आहे असं रेडी होत असताना. आणि साडी हे तर सगळं एकच नंबर आहे. तर बघा किती छान. आता घालूया आपण बांगड्या. तर आहेत माझ्याकडे हिरव्या बांगड्या, सो त्याचं काही अडचण नाही आहे, ते घालू शकते.
झालेली आहे मी दोन्हीकडे. खूप सुंदर वाटत आहे. नेल पेंट लावून घेते. तर माझ्याकडे एक कंबरपट्टा पण आहे. मी असं विचार करते की घालूया आपण, छान वाटते. तर झालाय आता कंबरपट्टा घालून, बघू शकता. तर आता फक्त राहिलेलं आहे हेअरस्टाईल. तर सिंपलच हेअरस्टाईल करूया. जास्त काही नाही करायचं केसांसोबत. तर सिंपल हॅक मी शेअर करते. तर पहिल्यानंतर मध्ये भांग पाडून घेते. दोन्ही साईडला आपण पिळा मारून घेऊया. तर हे इकडून मी रोल रोल करून घेते. असं लूजच रोल रोल करून घ्यायचं, एकदम टाईट नाही करायचं. तर बघू शकता एकीकडे झालेलं आहे आणि आता इथे दुसरीकडे. तर झालं, बघू शकता दोन्हीकडे. आणि हे जे मागचं आहे त्याला आपल्याला थोडंसं विचरून घ्यायचं आहे. हेवी होत आहे सो मी नाही घालत. आता हे जे आपल्याला रबर बँड घातलेलं आहे ना, तर ते आपल्याला गोल गोल गुंडाळा करून घ्यायचं आहे असं. आणि इथे छान असं रोल रोल करायचं आहे. छान असं सेक्युअर करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं बन ना निसटणार नाही. बघू शकता अशा टाइप मध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर हे असं बन रेडी आहे. तर बघू शकता हे असं बनून रेडी आहे. आणि हे ना गजरा आहे माझ्याकडे, सो रेडीमेड. तर ते गजरा मी ह्याच्यामध्ये आता ऍड करून घेते. मग तुम्ही लुक बघा किती सुंदर लुक आला आहे गजराने. आणि तर हे एक आहे नाजूक असं झुमक्याचं, खूप सुंदर दिसतं. तर वाटलंच तुम्ही इकडे ही ऍड करू शकता, किंवा मग मला असं वाटतं की मी इकडे ऍड करायला पाहिजे. खूपच सुंदर दिसतंय. तर इतकं मेकअप पुरेसं आहे, पण असं वाटतं की अजून एक हार घातल्यावर छान दिसेल, सो मी हेही ऍड करते. तर बघा आता तर लुक किती सुंदर दिसत आहे, अजून जास्त छान दिसत आहे. बघू शकता. तर आता मेकअप लुक आपल्याकडे कंप्लीट झाला आहे. मस्त बांगड्या, नथ, टिकली, सिंदूर, मस्त ज्वेलरी आणि आपलं हेअरस्टाईल आणि साडी. तर तुम्हाला आता मी उभं एक व्हिडिओ क्लिप दाखवते, तर तुम्हाला नक्की समजेल की आपण कसं रेडी झालो आहोत. आणि हे साईडचे खूपच सुंदर.
उसमें हर एक कोना तेरे लिए धड़कता है मैना ताला तोड़ू नको मला सोडू नको मेरे दिल में ही तू सिर्फ है ना मेरी आंखों में आ सपनों में आके तू रहना दिगी रातों में गा ओठों से तू चुप के कहना आंखों से और कर देना सीने में प्यार भर देना आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना ये महीना पिंजरा बनाया सोने का तर बघू शकता इतकं सुंदर आपलं मेकअप झालेलं आहे आणि हे हेअरस्टाईल मेकअप ज्वेलरी रेडी होणं सगळं खूप छान झालेलं आहे असं तरी मला वाटतं. सो नक्कीच तुम्ही असं ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ मेकअप वगैरे बाकी हेअरस्टाईल बाकी आपलं ज्वेलरी वगैरे कसे वाटले मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका. सो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तेही मला नक्की कमेंट करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.